यावर्षी झालेल्या विधानसभेसाठी रेकॉर्ड ब्रेक असे 67.72% एवढे मतदान झालंय. म्हणजेच सुमारे 4% मतदान वाढलंय. 38,48,869 पैकी 26,06,571 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये तब्बल 13,66,588 पुरुष तर 12,39,868 महिला मतदारांचा समावेश आहे. सांगोला मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक असे 78.27% मतदान झालंय. त्या पाठोपाठ माढ्यामध्ये 76% तर बार्शीमध्ये 73% मतदान झालंय. सोलापूर शहरमध्ये या मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 57.77% मतदान झालं आहे. करमाळा मतदारसंघात 2,29,375 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच 69.72% मतदान झालं. माढा मतदारसंघात 2,67,691 मतदारांनी मतदान केलं. 75.90% इतकं मतदान इकडे झालंय. बार्शी मतदारसंघात 2,46,712 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. इथे 73% मतदान झालं. मोहोळ मतदारसंघात 2,30,850 जणांनी मतदान केलं. इथे 69.65% इतकं मतदान झालंय. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात 1,91,394 जणांनी मतदान केलं. इकडे मतदानाची टक्केवारी 58% आहे. सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात 2,02,91 जणांनी मतदान केलं. इथली मतदानाची टक्केवारी सर्वात कमी म्हणजेच 57.77% इतकी आहे. अक्कलकोट इथे 2,55,026 जणांनी मतदान केलं. इथली मतदानाची टक्केवारी 66.50% आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात 2,23,624 जणांनी मतदान केलं. इथे 58.42% मतदान झालंय. पंढरपूर मतदारसंघात 2,59,777 जणांनी मतदान केल्यामुळे या ठिकाणी मतदानाची टक्केवारी 69.51% इतकी आहे. सांगोला या मतदारसंघात तब्बल 2,61,013 जणांनी मतदान केलं असून इथे जिल्ह्यातील रेकॉर्ड ब्रेक असे 78.27% मतदान झालंय. माळशिरस या मतदारसंघात 2,40,851 जणांनी मतदान केलं. इथे मतदानाची टक्केवारी 68.90% एवढी झाली आहे. एकूणच यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्यामुळे मतदानाचा टक्का 68% एवढा झालाय. वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे प्रत्येक उमेदवाराला टेन्शन आहे.